भगिनीनो, माननीय आमदार बाळासाहेब पाटील साहेबांची परवानगी मी घेतली अगोदर बोलायला, कारण मला एक लग्न आहे गुड्याला आणि ते गुड्याचं लग्न करून आमचा एक पक्षाचा मेळावा माझ्या मतदारसंघातला आहे, त्यामुळं थोडंसं मला लवकर जायचंय. पाटील साहेब मला म्हटले की आम्हाला पण आमचे कार्यक्रम आहेत, मेळावे आहेत पक्षाचे. म्हणलं तुम्ही सुरक्षित आहे, आम्ही डोंगरात जरा अडचणीत आहे, त्याच्यामुळं मग आम्हाला थोडंसं उडपाशा जास्त काढायला लागतं. त्यामुळं थोडंसं त्यांच्या परवानगीनं मी अगोदर जातोय. पण एक चांगला एक्सपो या ठिकाणी, विशेषतः कराड, मलकापूर किंवा हा परिसर, अगदी शामगावचा पण एक प्रोजेक्ट आम्ही पाहिला आता तिथं एक्झिबिशन मध्ये लावलेला. साधारणतः 15 किलोमीटर अंतर कराड शहरापासून आहे आणि किती अत्याधुनिक बिल्डिंगचं टेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शनची टेक्नॉलॉजी आपल्याकडे सुद्धा आलेली आहे. हे असे एक्सपो बघितल्यानंतर लक्षात येतं. आता अम्युनिटीज तर काय, कुठं आमच्या पाटणमध्ये अपार्टमेंट बांधलं तरी ते अम्युनिटीज लागतातच द्यायला लोकांना, कारण सर्वसामान्य माणसांना आता ही फ्लॅट संस्कृती जवळजवळ रुजली म्हटलं तरी काय हरकत नाही. त्यामुळं बऱ्याच कॉम्प्लेक्स पाहिले, खाली कमर्शियल, वर रेसिडेन्शियल, आणि त्याचा आउटर लुक जर बघितला त्या संपूर्ण बिल्डिंगचा, तर मेट्रोपॉलिटन सिटीजच्या सारखं डिझाईन, मेट्रोपॉलिटन सिटीजच्या सारखं तिथलं कन्स्ट्रक्शन, त्याचा आउटर लुक हा या एक्झिबिशनमध्ये अनेक प्रोजेक्ट्स मधला या ठिकाणी आपल्याला आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळाला. समाधान वाटलं. आमच्यात माझ्या विधानसभा मतदारसंघातले बनपुरीचे काही लोक होते, कुंभारगावचे काही लोक होते, गुड्यातले काही उद्योजक आहेत, म्हणजे आमच्या तालुक्यातनं सुद्धा, पाटण तालुक्यातनं आलेले सुद्धा तरुणांनी शहरामध्ये येऊन मोठं नाव केलेलं आहे. याबद्दल खरंच हो, ती फार जुनी आहे. पृथ्वीराज बाबा राहतात तिथं, ती पाटण कॉलनी. पुराचं पाणी येतं तीच ना, ते आपलं टीव्हीला बघितलं आम्ही सारखं, पाटण कॉलनीत पाणी. लोक मला फोन करायचे, म्हणलं आमच्याकडे नाही, ते कराडमध्ये आहे म्हणलं पाटण कॉलनी. ते लोकांनी कराडमध्ये येऊन, पाटण तालुक्यातल्या लोकांनी हळूहळू स्वतःचं सुद्धा त्या ठिकाणी कौशल्य दाखवायचा प्रयत्न केला. याच्याबद्दल मनापासून आनंद आहे. मी सुरुवातीला म्हणलं तसं, हे जे बिल्डर असोसिएशन आहे, ज्यांनी पुढाकार घेऊन हे एक्सपो भरवलेला आहे, त्यांना खरंच धन्यवाद दिले. मला माहित नाही याच्या अगोदर झाले का नाही, पण मला तरी पहिल्यांदा येता आलं आणि मला निमंत्रण दिलं. निवडणुकीची धावपळ सुरू आहे, पण तरी मी म्हटलं नाही, आपल्या मतदारसंघातली काही, जिल्ह्यातली, तालुक्यातली काही मुलं त्याच्यामध्ये सहभागी झालेली, तर आपण जायला पाहिजे. आणि त्यांना प्रोत्साहन तुम्हाला सगळ्यांनाच, छोट्या उद्योजकांना असतील, अपकमिंग बिल्डर असतील त्यांना असेल, वेल सेटल्ड असतील त्यांना असेल, सगळ्यांसाठीच एक चांगलं दालन या माध्यमातून उपलब्ध झालेले. या सगळ्या उपक्रमाला जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं मी मनापासून शुभेच्छा देतो. उत्तरोत्तर सगळ्यांची प्रगती व्हावी आणि माफक दरात लोकांना राहायला घरे मिळावीत. कारण माननीय पंतप्रधानांचं, नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे 2025 सालापर्यंत प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. मी तर अनेक वेळा बघतो, केंद्रीय आवास योजना, राज्य आवास योजना, अशा त्या आवास योजनांचं क्लब करून काही ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंग सुद्धा बांधलेल्या आहेत की त्या आवास योजनेचे पैशाचं अमाऊंट एका ठिकाणी आणि पुन्हा ओन कॉन्ट्रीब्युशन एका ठिकाणी, असं करून कमी उत्पन्न गटातल्या लोकांनी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, कारण जिथं जागा कमी आहेत तिथं असे टावर बांधल्याशिवाय उपयोग नाही, पण अशा स्टेटच्या, सेंट्रलच्या सबसिडीज एका ठिकाणी क्लब करायच्या, स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन घालायचं, आवश्यकता पडली तर थोडंसं बँक लोन त्याच्यामध्ये घालायचं आणि तो मोठं टावरमध्ये स्वतःचं घर घ्यायचं. असे सुद्धा अनेक, पण लोकांना हक्काचं घर मिळालं पाहिजे ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे. ती चांगली यशस्वी होताना या ठिकाणी आपण बघतोय. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अशा सगळ्या प्रकल्पांना मी जरूर आमच्या बिल्डर असोसिएशनला सांगेन की तुम्ही हक्कानं माझ्याकडे या, केव्हाही मला सांगा. आम्ही असो, आमचं टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट असेल, आमचं UD डिपार्टमेंट असेल किंवा आमचे लोकप्रतिनिधी असतील, नगराध्यक्ष असतील, आमचे मुख्याधिकारी असतील,
सगळ्यांनाच, अशा स्थानिक बिल्डर लोकांना, स्थानिक उद्योजकांना जे चांगला प्रकल्प हाती घेत आहेत, लोकांच्या किफायतशीर दरामध्ये घेत आहेत किंवा लोकांना सुविधा देण्यासाठी घेत आहेत, त्या सगळ्यांच्या पाठीशी राज्य सरकार आणि मी पालकमंत्री म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी राहू एवढा विश्वास व्यक्त करतो. या एक्स्पोच्या उपक्रमाला हार्दिक मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमा झालेले सर्व बांधकाम व्यावसायिक, बिल्डिंग सप्लाय मटेरियल्स, माझे मित्र, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सगळ्यात पहिल्यांदा मला मान्यवर लोकांनाही सांगावं लागेल की नरेडको म्हणजे काय. कारण कराडमधली नवीन संस्था आहे. याच्या अगोदर कराडमध्ये ज्या संस्था आहे त्याची कल्पना लोकांना होती. नरेडको, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल, ही संस्था कुठलीही असोसिएशन नाही, हे मला पहिल्यांदा क्लिअर करावं लागेल. कारण असोसिएशन ही जनरली धर्मादाय आयुक्ताकडं रजिस्टर केलेली एक संस्था असते आणि शक्यतो बऱ्याच संस्था ह्या स्वतः तयार केलेल्या संस्था आहेत. परंतु ही जी संस्था आहे, ज्याला आपण संस्था म्हणतोय पण ही ऍक्च्युअली काउन्सिल आहे, परिषद ज्याला म्हणतो आपण, ही केंद्र शासनानं स्वतः 1998 मध्ये ज्येष्ठ विधितज्ञ राम जेठमलानी, जे त्यावेळेचे युनियन मिनिस्टर होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था किंवा ही कंपनी फॉर्म केलेली होती. बांधकाम क्षेत्रामध्ये म्हणजे रिअल इस्टेट सेक्टरमध्ये सगळ्यात मोठा व्यवसाय किंवा रोजगार संधी निर्माण होतात आणि GDP इन्क्रीजसाठी सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन देशात कोणाचं असेल तर रिअल इस्टेट सेक्टरच आहे. आणि त्यांच्या पॉलिसी मेकिंगमध्ये त्यांना बरोबर घेऊन काम करणं गरजेचं आहे. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर केंद्र शासनाच्या मदतीनं त्यांनी तमाम भारतातील जे मोठे बिल्डर्स होते त्यांना घेऊन ही संस्था फॉर्म केली की त्यांच्याकडून काय प्रॉब्लेम्स आहेत, काय अडचणी आहेत हे जाणून घ्यावं आणि त्यांच्या पद्धतीनं त्यांना पॉलिसी मेकिंगमध्ये स्थान द्यावं. परंतु फक्त भारतातील तमाम मोठेच उद्योजक असल्यानं किंवा मोठेच बिल्डर असल्यामुळं संस्थेची वाढ तशी विस्तारली नाही, कारण ते सगळे लोक बिझी. परंतु 10 वर्षापूर्वीच के रहेजा नावाचे भारतातले जे प्रचंड मोठे बिल्डर आहेत त्यांनी दुसरे भारतातले मोठे बिल्डर म्हणजे निरंजन हिरानंदानी यांच्याशी गाडी घेऊन सांगितलं की रूट लेवलला आपण फक्त ठराविक जण आपले मोठ्या बिल्डरांचे प्रॉब्लेम सांगून चालणार नाही, तर छोट्या शहरातल्या लोकांचे पण बिल्डरांचे प्रॉब्लेम आहेत, त्यांना घेऊन काम करूया. आणि मग थोडे त्यांनी चॅप्टर द्यायला सुरुवात केली. मग पुणे, नाशिक, नागपूर असे चॅप्टर्स तयार झाले. खरं म्हणजे ही संस्था कराडसारख्या ठिकाणी चॅप्टर देतच नाही. परंतु मी आणि माझे सहकारी यांनी याच्यासाठी खूप प्रयत्न केले. कराडला प्रेझेंट केलं, कराडचं पोटेन्शियल काय आहे आणि कराडचा राजकीय वारसा काय आहे की याच्यामध्ये आमच्या कराडमधूनच सर्व भारतातील मोठे नेते झालेले आहेत, फक्त महाराष्ट्रातील नाही. हे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि कराडला हा चॅप्टर दिला. आज ऍक्च्युअली त्यांनी सातारा जिल्ह्याचं कार्यक्षेत्र घ्या म्हणून सांगितलेलं, परंतु कराड, पाटण आणि मान तालुका हे कार्यक्षेत्र फक्त नरेडको कराड फाउंडेशन यांच्या अंतर्गत येतं. ॲक्च्युली ही अंडर सेक्शन 8 कंपनी रजिस्टर होते आणि त्या कंपनीच्या अंडर ही संस्था काम करत असते. मग बांधकाम व्यवसायाची संघटना काय काम करते असा एक प्रश्न सगळ्यांना उपस्थित होतो. मित्रांनो, आमच्या क्षेत्रामध्ये साहेब फक्त लग्न करताना बिल्डर आहे या शब्दाचा फायदा होतो. म्हणजे मुलगा बिल्डर आहे म्हणलं की मुलगी मिळते. हे सोडून समाजात बिल्डर लोकांना प्रतिष्ठित शब्द वापरला जातो, प्रतिष्ठित. परंतु आज माझ्या बिल्डरांची अशी अवस्था आहे, म्हणजे सगळेच व्यासपीठावरचे मान्यवर आहेत, माझी त्यांना विनंती आहे, मी काय म्हणतो नीट ऐकावं. बिल्डर तुमचा प्रतिष्ठित आहे, परंतु आज त्या बिल्डरला प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये जाऊन इतक्या चक्रा माराव्या लागतात की तो बिल्डर आहे का कामगार आहे अशी अवस्था झाली तो फिरत असताना. आणि असे प्रश्न समजा काही लोकांना मांडता आले नाहीत, ह्या विचाराच्या अनुषंगानं आपण धाडसी मतानं ही विषय मांडू शकतो अशी विचारधारणा झाल्यानंतर आम्ही काही समविचार लोकांनी ही वेगळी संस्था फॉर्म करून नरेडको कराडचं नाव देऊन त्याच्या अंडर आम्ही काम करायला सुरुवात केली. काहीतरी वेगळे पण पाहिजे. संस्था आहे, काम करते असं नाही. दरवर्षी संस्था सामाजिक कामं पण करते. थोडं वेगळे पण काही मला सांगायचं 2 मिनिटात, मला पण वेळ कमी दिलाय. दरवर्षी संस्था अनेक अडचणीतल्या लोकांना मदत करते. दरवर्षी वेगवेगळ्या संस्था वृक्षारोपण करतात साहेब. परंतु वृक्षारोपण केल्यानंतर पुढं काय होतंय हे मला एकदा आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मला एकदा हा प्रश्न विचारला होता. त्यांच्या लक्षात आहे की नाही माहीत नाही, परंतु इंजिनिअरिंग असोसिएशनच्या माध्यमातून काम करताना वृक्षारोपणाच्या वेळेस साहेब मला एकदा म्हणलेले, अरविंद तुम्ही झाडं लावता कधी बघायला जाता का परत? दरवर्षी झाड लावता.
त्यावेळेस ती एक गोष्ट डोक्यात बसलेली होती की ॲक्च्युली त्यांचा अभ्यास खूप आहे आणि खूप बारकाईनं साहेब बोलतात. मी त्यावेळेस विचार केलेला की जेव्हा मी कधी पुन्हा अध्यक्ष म्हणून काम करेल तेव्हा त्या विषयावर नक्की विचार करेन आणि तोच विचार करून या संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या सर्व माझ्या नियमावलीत हा विषय टाकलाय की आम्ही मलकापूरचा परिसर आकाशनगरच्या इथं एक डोंगर परिसर निवडलेला आहे. दरवर्षी तिथंच झाडं लावली जातील आणि तिथंच झाडं जोपासली जातील आणि त्याच्या संदर्भात मलकापूरचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष भाऊ सीओ साहेब या सगळ्यांना आम्ही विचारात घेऊन तिथं वृक्षारोपण करून ते संगोपने जोपासणे आणि त्याचीच वाढ करणे आणि भविष्यात त्याला आमच्या संस्थेचे एखादं नाव द्यावं अशी आमची विनंती आहे की नरेडको हिल्स म्हणून तो परिसर फेमस होईल, म्हणजे केलेल्या कष्टात आमच्या चीज होईल. एजन्सी असतील किंवा कंपनी असतील, आज आपण एका छताखाली आज लेटेस्ट 2026 मध्ये काय नवीन अद्ययावत टेक्नॉलॉजी आलेली आहे की काय नवीन आलेलं आहे ते आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं. नवीन ज्ञानामध्ये आपल्या भर या माध्यमातून पडत असते. आज जो बिल्डर असेल, जो रिअल इस्टेटचं काम करत असेल, जो आर्किटेक्ट असेल किंवा जो सर्वसामान्य ग्राहक असेल, त्या सर्व ग्राहकांना या ठिकाणी नवीन आपलं काय आहे आपल्याकडं ते दाखवण्याची संधी उपलब्ध होती. ज्या लोकांना नवीन पाहायचं आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी पाहायची संधी मिळते आणि ग्राहकाला आपल्याला आपल्या स्वप्नातलं जे घर असतं किंवा एखादा कमर्शियल साईट असेल, व्यवसाय करायचं एखादा ठिकाण असेल, त्यांचं ते स्वप्न आदर्शवत असं स्वप्न कसं पार पडेल आणि त्यासाठी काय केलं पाहिजे ह्याचा इच्छित मार्ग सुद्धा या ठिकाणी मिळत असतो. त्यामुळं असे एक्सपो ही काळाची असलेली गरज आहे आणि निश्चितपणे मी ह्या मंडपाच्या भूमिपूजनाचा नारळ वाढवण्यासाठी इथं आलो होतो. त्यावेळेलाच मी सांगितलं की यावेळी जरा गडबड झाली, पण पुढच्या वेळी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून हा एक्सपो सगळेजण पार पाडूया. हे निश्चितपणे अशा या एक्सपोची जे विकसित आणि विकसनशील, मी त्यावेळी सांगितलं होतं की आपण ह्या ठिकाणी विकसनशील ह्या सदरामध्ये मोडतोय. अजून आपली डेव्हलपमेंट चालू आहे. जशी मलकापूरमध्ये ह्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात डेव्हलपमेंट चालू आहे, तशी कराड शहरामध्ये सुद्धा हद्दवाडीचा जो भाग आहे तो सुद्धा आता तो भाग भरत निघालाय आणि तो भाग भरत निघाला असताना वाढत असलेलं शहरीकरण किंवा वाढत असलेलं नागरीकरण त्यामध्ये खूप समस्या या ठिकाणी उपलब्ध होत असतात. आज मगाशी भाऊनी सांगितलं ज्या पद्धतीनं की वाढतं शहरीकरणच्या समस्या ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्या मातृसंस्थेवर किंवा त्या पालिकेवर त्याचा ताण पडत असतो. सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा देणं हे या पालिकांचं आद्य कर्तव्य असतं, परंतु ते हे करत असताना झपाट्याने वाढत असलेलं शहर, त्यामध्ये या मूलभूत नागरी सुविधा देत असताना त्यांच्या पुढे फार मोठे प्रश्न उपलब्ध असतात. रस्त्यांचे असतील, काय मग भाऊनी सांगितलं त्या पद्धतीने आरक्षणाचे प्लॉट्स असतील, तिथले जे काही ओपन स्पेसेस असतील. आज शहराचं सुशोभीकरण पण झालं पाहिजे, नागरिकांना सुविधा पण मिळायला पाहिजे आणि त्यामध्ये नागरिकांना त्रासही नको असतो. म्हणजे थोडंसं आपली जागा रस्त्यामध्ये जात असेल तर तिची नाराजी लोकांच्या मध्ये लगेच उमटत असते. त्यामुळं आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे ह्या गावासाठी. आणि ज्या वेळेला अनेक मोठे टॉवर्स उभे राहतात, अनेक मोठे प्रोजेक्ट्स उभे राहतात, तिथं रस्ता, लाईट, पाणी, ड्रेनेज यासारख्या मूलभूत नागरी सुविधा देण्याचं काम ही पालिका करत असते. त्यामुळं जसं झपाट्यानं शहरीकरण वाढतंय, आपले प्रोजेक्ट्स वाढतात, तसा त्या पद्धतीचा त्या पट्टीमध्ये जबाबदारी पालिकेची वाढत असते. आज भाऊ आम्ही कराड शहरामध्ये ओपन स्पेसच्या म्हणजे बनपुरी कॉलनी ज्याला आपण कल्याणी प्लॉट म्हणू, आपण कल्याणी प्लॉटमध्ये सुद्धा जवळजवळ 42 गोट्यांचं आरक्षणाचं आज विकसित करायचं आमचं नियोजन आहे. बस नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वराज्य कॉलनी असेल म्हणजे मेनारती मंगल कार्याच्या पाठीमागं त्यांचा पण जो ओपन स्पेस आहे तोही या ठिकाणी आपण डेव्हलप करायचं नियोजन आहे. म्हणजे वाकान परिसरामध्ये सुद्धा खूप लेआउट झालेले आहेत, त्यांचे जे ओपन स्पेसेस आहेत ते सुद्धा या ठिकाणी विकसित करून या शहराच्या सौंदर्यामध्ये किंवा लोकांच्या सुविधेमध्ये कशी त्याची वाढ होईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आज मी अधिक वेळ न घेता या संपूर्ण जो एक्सपो आहे त्या एक्सपोच्या माध्यमातून
या ठिकाणी कराड नगरपालिकेनं स्टॉल आपल्याला लावलं साहेब, नगरपालिकेचा स्टॉल आहे की जेणेकरून नवीन बिल्डिंग बॉयलॉ सुद्धा जे काय आहे ते सर्वसामान्य माणसांना समजले पाहिजेत. नवीन अमेंडमेंट्स काय आहेत की नवीन आता शासनाचं धोरण काय आहे हे सुद्धा या ठिकाणी समजलं पाहिजे. आताच मगाशी पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की शासनाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही इथं सहकार्य करायला लागतं, करता आलं पाहिजे. आज महाराष्ट्रात स्कीम्स आहेत किंवा आपण त्याला झोपडपट्टीमुक्त शहर म्हणू, ते झोपडपट्टीमुक्त शहर करत असताना सुद्धा या महाराष्ट्र असतील किंवा गृहनिर्माणच्या ज्या काय स्कीम्स आहेत शासनाच्या त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करावी लागेल. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मगाशी भाऊनी मलकापूरच्या वतीनं सांगितलं त्या पद्धतीनं कराड नगरपालिकेच्या वतीनं असेल, आमदार साहेब या ठिकाणी बाळासाहेब पाटील साहेब आहेत, आपल्या या संस्थेला जे जे काही सहकार्य लागेल ते आमच्याकडून केलं जाईल अशी या ठिकाणी ग्वाही देतो. या ठिकाणी आपण बोलून आमचा तो सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आज या ठिकाणी बिल्डिंग मटेरियल व प्रॉपर्टी एक्सपोचं उद्घाटन झालं. त्या राज्याचे पर्यटन व खनिकर मंत्री, राज्याचे कॅबिनेट मंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार शंभूराज देसाई साहेब, ज्याने आता मार्गदर्शन केलं त्या नगरीचे नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव, या नगरीचे उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंके, जे पुढच्या कार्यक्रमासाठी गेले ते पोपटराव साळुंके, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवणे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, अल्ताबाई चिखलगार, लालासाहेब पाटील कवटेकर, प्रकाशराव तोटे, मुनीर भगवान सावकार, आपले अध्यक्ष अरविंद खबाले, सुभाष लोंढे, अजित पाटील, संदीप शिंदे, सर्व या नेरेडकोचे सर्व सन्मान्य सदस्य, सर्व पदाधिकारी, काही या ठिकाणी विद्यार्थी, सर्व विद्यार्थी, पत्रकार बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी 10 वर्षानंतर इथं बिल्डिंग मटेरियलच्या बाबतची सर्व माहिती आणि स्टॉल इथं उभे केले आहेत. या शहराचा विकास होत असताना अनेक या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपन्या असतील, स्वतः काही डेव्हलप करणारे लोक असतील, या सर्वांचं फार मोठं योगदान आहे. पण जसं आपण पुढे जात तसं घराच्या संकल्पना बदलत असतात. फार पूर्वी पांढऱ्या मातीची घरं होती, कुंभारी विटा आल्या, पुन्हा आताच्या विटा आल्या. त्याचप्रमाणे हॅलो ब्रिक्स मोठ्या प्रमाणात वापरले जातात. विशेषतः कन्स्ट्रक्शन जे मोठ्या प्रमाणात ते वापरले जातात. अलीकडे अनेक ठिकाणी चिऱ्याची घरं बांधण्याची संकल्पना आली आहे. पण हे करत असताना नवनव बदल असणं हे आवश्यक असतं. अनेकांना माहीत नसतं, म्हणजे जो घर बांधतोय त्यालाही बऱ्याच जणांना कल्पना नसते किंवा जे बांधणार आहे त्यांना नसतं की अशा प्रकारची टेक्नॉलॉजी पुढे आली आहे. आम्ही इथं आत फिरत असताना पाहिलं, पूर्वी कसं की साधारणपणे स्पॅन किती आहे त्याच्यावर स्टील किती वापरावं हे पाहिलं जायचं. आणि मोठा स्पॅन असेल तर करायचं काय, म्हणजे पुलासाठी जी टेक्नॉलॉजी ब्रिजसाठी वापरत होते ती टेक्नॉलॉजी आता घरामध्ये सुरू आलेली आहे. हे त्याला एसएसचे वायर नेटिंग चांगले जाड त्या ठिकाणी घालून त्याला स्ट्रेंथनिंग देण्याचं काम केलं जातं. खर्चामध्ये बचत होते आणि मोठा स्पॅन आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. मग असे काही ज्या गोष्टी आहेत इथं आलेल्या आहेत. अन्य काही मटेरियल आहे त्याची माहिती या ठिकाणी आलेली आहे. त्याचप्रमाणे इथं काही ज्यांनी स्वतःचे प्लॉट डेव्हलप करतायत, भागीदारीमध्ये डेव्हलप करतायत, त्यांनी सुद्धा इथे एक्सपो ठेवलेला आहे की ग्राहकांना कळलं पाहिजे की बाबा इथं कशा प्रकारचं काम चालतंय किंवा इथं आपण कुठं फ्लॅट घेऊ शकतो, कुठं रो बंगला घेऊ शकतो, हे इथं चांगली सोय त्या निमित्तानं झाली आहे. आणि विशेषतः नेरेडकोनं हा चांगला उपक्रम घेतला, त्यांना अतिशय मनापासून धन्यवाद, शुभेच्छा देतो. आपले अध्यक्ष अरविंद खाबले यांनी ज्या व्यथा मांडल्या त्या खऱ्या आहेत. समाजामध्ये बिल्डरला नाव मोठं आहे. आता ग्रामीण भागात तर जो कन्स्ट्रक्टर त्याला बिल्डर म्हणतात,
राजू बिल्डर आमका बिल्डर असं म्हणतात. पण तुम्ही बोललेलं खरं आहे की शासनाच्या अनेक योजना आहेत, त्यासाठी एक खिडकी योजना असणं गरजेचं आहे. पण तो ते घडत नाही, त्यामुळे आपल्याला त्रास हा मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. पण तरीसुद्धा आपण चांगल्या प्रकारचं काम ग्राहकांसाठी करत असता. इथं शंभूराज देसाई साहेब होते, त्यांना पुढच्या कार्यक्रमात जायचं असल्यामुळे ते इथून गेले. ते म्हणले मला जरा डोंगरात जायचं आहे, बाळासाहेब पाटील सुरक्षित आहेत, मी काय सुरक्षित नाही, मी कायम असुरक्षित असतो, तुमच्या सेवेसाठी असतो. आम्ही दोघं मित्र चांगले आहोत. शेवटी राजकारणाचा विषय, राजकारण वेगळा असतो. आता जिल्हा परिषद पंचायत निवडणुका चाललेल्या आहेत, पण त्यांनी सुद्धा आपल्याला एक चांगल्या प्रकारचं उद्बोधक अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं आहे. आज आचारसंहिता असल्यामुळे ते काही बोलू शकले नाहीत, पण आपले जे काही प्रश्न असतील ते जर आपण लिखित स्वरूपात दिले तर निश्चित ते आपल्याला न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चित राहील. इथं आपण वृक्षारोपण करण्यासाठी एक डोंगर घेतलेला सांगितलं, चांगली गोष्ट आहे. कारण मी थोडंसं वृक्षारोपणपासून दूर असतो, म्हणजे याचा अर्थ तुम्ही म्हणा तुम्ही काय निसर्गाच्या विरुद्ध आहे का, तर तसं नाही. आमदार झालं तर मला असा अनुभव आला, एका खड्ड्यात राजू रोप लावलं की 2 वर्षांत तिथं जायचं. मग मी सरळ सांगतो ते रोप आहे ते मला द्या. मग कारखान्याच्या परिसरामध्ये 38 हेक्टर क्षेत्र आहे जे डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या माध्यमातून वृक्ष लावण्यासाठी घेतले. आणि दरवर्षी आदरणीय PD पाटील साहेबांच्या वाढदिवसा दिवशी तिथं 5-5.5 हेक्टर आम्ही वृक्षारोपण करतो, कारखान्याच्या वतीने जोपासना करतो. माझी शेती मसूरला आहे, तिथं फॉरेस्टचा डोंगर आहे. तिथं सुद्धा एक मंत्री महोदय होते, त्यांनी सांगितले की या राज्यामध्ये 23 कोटी वृक्ष लावणार. त्यातले त्यांनी काय माझ्या इथं लावले, पाणीच घालायला कोण नाही अध्यक्ष महोदय. मग माझ्या विहिरीवरून चांगल्या क्षमतेची पॉवर पंप बसवले, ड्रीप केलं, 3 वर्ष पाणी दिलं. आता कुणी रोप दिलं तर मी तिथे नेऊन लावतो. झाड लावलं पाहिजे, निसर्गाचा त्या ठिकाणी जो ऱ्हास होते त्यासाठी वृक्षही वाढले पाहिजेत, आणि त्यासाठी आपण चांगलं काम करत आहात. आता आमचे मलकापूरचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आहेत, त्यांना विनंती त्यांनी केली की आमचं नाव द्या, विचार करावा अशी माझी विनंती आहे. तुम्ही शिरकाव कोणाला करून देत नाही गोष्ट खरं आहे, पण बिचारी काम चांगली करते, त्यांना त्या ठिकाणी आपण चांगलं संधी द्यावी. त्यांची भावना चांगली आहे, म्हणजे हे काम करत असताना, व्यवसाय करत असताना सुद्धा ते सामाजिक बांधिलकी घेऊन काम करत असतात. आता एक आहे, आता हे त्यांनी इथं उभं केलं, थोडं शहरामध्ये जागेच्या मर्यादा आहेत, थोडं लांब यावं लागलं. पण एक आहे की मलकापूर डेव्हलप होणार आणि कराड डेव्हलप होणार, याच्यामध्ये आपण आहोत. आता याचा वापर हा ग्राहकांनी, इतर कन्स्ट्रक्शन कंपन्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. माझी या माध्यमातून विनंती आहे की या परिसरातल्या लोकांनी हे प्रदर्शन अवश्य पाहावं. ते पाहून त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं काम निश्चित ते त्या ठिकाणी करतील. इथं माझी आपल्या असोसिएशनला विनंती आहे की जे आता स्टील बांधणारे लोक आहेत, गवडी काम करणारे लोक आहेत, प्लंबिंग काम करणारा फक्त निर्मळ मला दिसतो इथं, प्लंबिंगची मंडळी आहेत, अशा मंडळीनं सुद्धा बोलवलं पाहिजे की जेणेकरून त्यांनाही कळलं पाहिजे की अशा प्रकारचा एक्सपो एक चांगल्या प्रकारचा आहे. ते शेवटी आपले प्रचारक असतात, त्यामुळं तेही काम आपण करावं. आता इथं योगायोगानं असेल, दोन्ही नगरीचे नगराध्यक्ष हे आता इंजिनियर आहेत, त्यामुळं निश्चित चांगल्या प्रकारचं काम हे या ठिकाणी होईल. माझा फक्त एक दृष्टिकोन हा असतो की साधारणपणे नियमानं चालावं. आणि माझी तुमच्या असलेली विनंती आहे, तुम्ही नियम सोडत नाही, पण तरीसुद्धा माझी विनंती आहे नियम पाळा. आता काय होतं, ह्या सगळ्या देशाचं चित्र आहे, मी कुणाला नावं ठेवत नाही, देशाचं चित्र आहे. माझा प्लॉट, माझं बांधकाम 100%, माझी गाडी रस्त्यावर, माझा कचरा रस्त्यावर. आणि त्यामुळं सामाजिक प्रश्न होतात. म्हणून आपण सांगितलं पाहिजे बाबा तू पार्किंग, गाडी तर 100% आता कॉमन झालंय, गाडीची सोय केली पाहिजे, त्याच पद्धतीने कचऱ्याची सोय चांगली केली पाहिजे.